नमस्कार मित्रांनो श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। या लाभार्थ्यांना 1500 ऐवजी आता 2500 रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान कोणाला मिळणार आहे आणि कधीपासून मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 इतका करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगण्यात आलेले पहा, यामध्ये पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे आणि या संदर्भातच सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे 1500 वरून 2500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे जे काही अर्थसहाय्य रुपये आहे ते 1500 वरून आता 2500 इतकी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार हा निर्णय घेण्यात येत आहे। तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये हे 1500 वरून दरमहा 2500 रुपये करण्यास आता याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। जे काही 1500 रुपये अगोदर मिळत होते या लाभार्थ्यांना आता 1500 ऐवजी 2500 रुपये हप्ता हा मिळणार आहे। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल। आता सदर अर्थसहाय्यातील वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना हा लाभ लागू असणार आहे। तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना हा 1500 ऐवजी आता 2500 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे। तर हा हप्ता कधी मिळणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे थेट डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे वितरित करण्यात येणार आहे। जे काही रक्कम आहे ही आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर ही 2500 रुपयाची वाढ कधीपासून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर या ठिकाणी पहा, सदर वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून ही लागू असणार आहे। जो काही येणारा ऑक्टोबर महिना आहे या ऑक्टोबर महिन्यापासून ही लाभार्थ्यांना आता 1500 ऐवजी 2500 रुपये एवढा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे। तर आता जे काही लाभार्थी असतील दिव्यांग लाभार्थ्यांना हा लाभ हा लागू होणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।